श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. बाबांची दक्षिणा आणि कन्व्हर्जन फॅक्टर. 2013 मध्ये एका पहाटे सहकुटुंब सहपरिवार बाबांकडे पिठापूरला कारने निघायचे होते. आधीच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता समजले की माझी एक मालमत्ता त्रयस्थ माणसाने परस्पर विकण्याचा घाट घातला असून तसं ॲग्रीमेंट करून भली भक्कम रक्कम देखील घेतली आहे. खरं अशा मनस्थितीत बाबांकडे जाणं लांबवणं व्यावहारिक होते, पण मी तसं न करता ठरल्याप्रमाणे बाबांकडे निघून गेलो. रात्री बाबांच्या रूममध्ये पाय ठेवताच बाबा बेडवरून उठून बसले आणि त्यांनी टिपॉयचा ड्रॉवर उघडून हाताच्या पंजात बसतील इतके नोटांचे बंडल बाहेर काढून हातोड्याने दगड फोडतात तसेच त्या बंडलांचा घणाघात टिपॉयवर करायला सुरुवात केली. असं वाटायला लागलं की टिपॉय आता मोडून पडेल. तो आघातांचा आवाज ऐकून काय झाले हे पाहायला बाहेर शेडमधील मंडळी रूममध्ये आली. काही वेळाने बाबा शांत झाले आणि त्यांनी ते बंडल मला देत म्हणाले, परेशान मत हो. 3 दिवसांनी घरी परतलो तर तो परस्पर विक्रीचा प्रकार पूर्णपणे सुटला होता. दुसऱ्याच महिन्यात मी न सांगता बाबांचा हिस्सा बाबांकडे घेऊन गेलो. 2008 साली असेच आयुष्यात उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. रात्री बाबांकडे पोहोचलो तर बाबा मला पाहताच म्हणाले की आधी मुर्गी तेरी आधी मुर्गी मेरी. बाबांचा इशारा मी ओळखला आणि बाबांचा अर्धा हिस्सा बाबांना पिठापूरला जाऊन पोहोचता केला. हे काय आहे? अशा घटना जवळपास सर्वांच्याच आयुष्यात का घडतात? एखाद्याला समर्थ सद्गुरू का भेटतो? तो एखादी विशिष्ट रक्कम का मागतो? आपण नवीन घर घेतो, गाडी घेतो, त्यावेळी आपण कर्ज घेतो. म्हणजे प्रारब्धाने आपण ज्या आर्थिक परिस्थितीत आहोत त्या परिस्थिती पलीकडील काही साध्य करावयाचे झाल्यास आपण स्वतःवर कर्ज चढवून घेतो आणि त्यानंतर त्या कर्जाच्या प्रमाणात कर्जाचा हप्ता आणि त्यावर दर महिन्याला व्याज भरतो. तसेच आपण सरकारला इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स दरवर्षी एका विशिष्ट तारखेच्या आत देतो, नाहीतर आपल्याला त्यावरही दंड भरावा लागतो. आपल्याकडून काही गुन्हा चूक झाल्यास सरकार यंत्रणा, न्याय यंत्रणा आपल्याला जेल, आर्थिक दंड देते. आपण त्यावर अपील करतो आणि शेवटच्या स्टेजवर जो काही निर्णय होईल तो मान्य करतो. तसेच निसर्गतः, प्रारब्धतः जसं राहायला पाहिजे त्यापेक्षा विपरीत राहतो. खूप व्यसन करतो, नीती नियम पायदळीत उडवतो. याचीही किंमत आपण डॉक्टरांना ट्रीटमेंटसाठी पैसे देऊन चुकती करतो. म्हणजे या जगात आपण पैशाच्या स्वरूपात सगळं चुकतं करत असतो. या प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाने खाते असते, ज्यावर आपण ठराविक काळाने काही ना काही पैसे भरत राहतो आणि तणावमुक्त राहतो. हप्ता चुकला, तारीख उलटली की आपण डिफॉल्टर होतो. 1, 2, 3 चान्सेस देण्यात येतात आणि त्यानंतर आपल्यावर कारवाई होते. हे सर्व झाले सरकारी. पण जो सरकार का वकील, समर्थ सद्गुरू सरकारच्या वतीने पृथ्वीवर कामकाज पाहायला येतो, शिस्त लावायला येतो, भक्तांच्या घसरलेल्या गाड्या रुळावर आणण्यासाठी येतो, तो येताना भक्तांच्या मोठमोठ्या अदृश्य खतावण्या, अकाउंट डिटेल्स घेऊन येतो. त्याला माहीत असते की अमुक एका भक्ताने आत्तापर्यंतच्या जन्मात एवढ्या कर्जाचा बोजा स्वतःवर चढवून ठेवलाय, एवढ्या पापांचा एवढा दंड त्याच्या नावावर दिसतोय. भक्त श्रीमंत असो वा गरीब, तो हे साचलेले ऋण पूर्ण फेडू शकत नाही. पण समर्थ सद्गुरू हा परम दयाळू असतो. दंड द्यायचाच असता तर तो या पृथ्वीवर आलाच नसता. वरूनच शिक्षा, शासन करीत बसला असता. नाही, तो जप्ती येण्यापूर्वी सेटलमेंट करायला देतो. तो येतो. त्याच्या झोळीत, भिक्षापात्रात अनेक कन्व्हर्जन फॅक्टर असतात. तो त्याबद्दल बोलत नाही, सांगत नाही, पण त्याची झोळी, भिक्षापात्र, कटोरा तो आपल्या समोर धरतो. या झोळीत, भिक्षापात्रात आत गुप्त प्रोसेसर असतो. आपण जे काही त्याच्या झोळीत, भिक्षापात्रात टाकतो ते तात्काळ प्रोसेस होऊन आपला जन्मोजन्मी साठलेला कर्जाचा बोजा आपण दिलेल्या देणगी आणि कन्व्हर्जन फॅक्टरच्या गुणाकाराने फटाफट कमी होतो. आपल्याकडे परतफेडीसाठी काय आहे? तर भक्ती आणि पैसा.
तेही नसले तर शारीरिक मानसिक तुरुंगवास. म्हणजे परतफेडीचे आपल्याकडे 3 पर्याय असतात. आपण सातत्याने भक्ती करत नाही, पैसा तर आपल्या हातून सुटत नाही. मग सुरू होतो अदृश्य तुरुंगवास. राहत्या घरात, समाजात माणूस इतक्या विवंचनेत जातो की तो मुक्तपणे आनंदाने घरात राहू शकत नाही, समाजात वावरू शकत नाही. इथं सुरू होतो अध्याय दक्षिणेचा. सर्व मार्ग खुंटले की माणूस पोहोचतो शिर्डीला, शेगावला, पिठापूरला. तिथं समर्थ सद्गुरू झोळी घेऊन बसलेला असतो. साईनाथ आलेल्यांना पाहता क्षणीच ओरडून सांगायचे की एवढे पैसे टाक, कारण त्यांच्याकडील खतावणीत आज अखेर बाकी अद्यावत अप टू डेट असते. ते काही काही दर्शनार्थींचे खिसे खाली करून घेत, तर काहींना खिसे खाली करून घेऊन परत शिर्डीत 3-3 वेळा भीक मागायला पाठवत आणि ती स्वतःकडे घेत. काही दर्शनार्थीला तर परत गावाकडे जायला पैसे शिल्लक राहत नसत. ही वसुली साईनाथ लगेच तिथल्या तिथे इतरांना वाटून मोकळे होत. म्हणजे मागच्या घेणेकऱ्यांना देखील साईनाथ तेथे हजर ठेवत. म्हणजे कोर्ट कारवाई लक्षात आली का? कोर्टासमोर देणेकरी आणि घेणेकरी दोघेही हजर. कोर्ट जी तडजोड करेल ते देणेकऱ्यांनी द्यायचे आणि घेणेकऱ्यांनी घ्यायचे की अकाउंट क्लोज. मग हा सरकार का वकील जर तुमच्यासाठी खाली येऊन कोर्ट भरवतोय, तुमचं देणं कमी करतोय, तर टाका बरं त्याच्या झोळीत दर महिन्याला अमुक 1 रुपये. तेही त्याने श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतात ग्रंथात त्रिदक्षिणेच्या रूपात कन्व्हर्जन फॅक्टर लावून सांगितले आहे. 116, 1116, 11,116 आणि त्यापुढे. म्हणून सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही. आयुष्य पूर्णाहुतीच्या दिशेने चाललंय. पण माझं काही थांबेना आणि माझा हात काही खिशात जाईना. सेटलमेंटची संधी भेटूनही माझा अडमुठेपणा काही कमी होईना. हिराचंद गोपालचंद कोठारे.